हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आज एक नवीन काहीतरी कामाच्या तयारीसाठी जात आहोत. तर हाय राज. तर राजने इथं हाय बोलला आणि तो पण बोलला गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमचे असे छान छान व्हिडिओज पाहायला भेटतील. तर बघा राजला इकडे कसं शिंका येत आहेत वगैरे. तर सध्या ना उन्हाळा आहे ना, तर त्याच्यामुळे कधी गरम कधी थंड पाणी पितो राज, त्याच्यामुळे राजला शिंका येतात. राजला ना जास्त पाणी आवडतं थंड थंड, आणि राज बर्फ पण खातो बरं का फ्रीजमधलं. हो ना राज? हो. बर्फ का बरं खायला लागलास? मी इकडे किचनमध्ये राहायला लागले, काही काम करायले ना, तर हळूच जाऊन ना फ्रीजरमधलं बर्फ काढून खायला राज. है ना राज? नाही खाणार ना? नाही खाणार म्हटलं. तर ठीक आहे, माझं आवरलं आहे मॉर्निंगचं सगळं काही, देवपूजा वगैरे माझं आवरून झालेलं आहे. त्यानंतर आम्ही केलं नाश्ता जेवण वगैरे आणि आता आम्ही निघालोत बाहेर. कुठे निघाला राज? बाहेर निघाला? कशासाठी निघाले बाहेर? काम आहे का तुझं? काय काम आहे? तर छान अशा कामासाठी आम्ही चाललोत आणि असंही आमचं पॉझिटिव्हिटी आमच्यामध्ये यावी, कारण जे काय आम्ही काम करतोय ना ते आम्हाला 4-5 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये यश द्यावं हे स्वामी समर्थाला आणि साईनाथाला मी आज प्रार्थना केली आणि मंदिरमध्ये पण जाऊन आलेली आहे. खरंच खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतंय. पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये येते आणि तुमचं पण असं सपोर्ट असावं. तर काय काम आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेलच, त्यामुळे आमच्या व्हिडिओशी कनेक्टेड राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. है ना राज? तर राजचं आणि माझं एक छान स्वप्न पूर्ण करायला आम्ही चाललो, म्हणजेच त्याच्यासाठीच ही धडपड आहे 4-5 दिवस आमची. तर असंच आम्हाला पॉझिटिव्हिटी आली आणि काय आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी माझा नवीन व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ओके. बाहेर नाही निघायला पाहिजे ना उन्हामध्ये. तुला म्हटलं मी घरी बस, तर म्हटलं बाहेर येतो म्हणून. ऊन लागायले ना खूप. हो ना, बसतोस ना घरी? हो. नेक्स्ट टाइम बसणार आहेस ना घरी? हो. आता ऊन खूप आहे ना, उन्हाळ्यामध्ये बाहेर फिरायचं असतं का नसतं? नसतं ना फिरायचं. आणि बाहेर आलं तर गॉगल घालायचा असतो, कॅप घालायची असते, म्हणजे डोळ्यांना ऊन लागत नाही, वारं लागत नाही आणि डोक्याला पण ऊन लागत नाही ना. मम्मा बोललेलं ऐकतो ना बाहेर यायचं म्हटल्यानंतर. तर तशाच पद्धतीने आम्ही बाहेर निघालो आहोत. ऊन खूप होतं. मी लगेच स्टॉल वगैरे बांधून घेतलं. राजनी पण इकडे बांधलेलं आहे. खरं सध्या तर इतकं ऊन आहे ना, वारं तर खूप सारं लागत आहे, त्याच्यामुळे थंड वाटायचं कुठे गेलं की एकदम ना असं गरम वाफा येत आहेत. तर डोळ्यांना पण खूप सारं गरम असं वाटत आहे. आणि जे कोणी ट्रॅव्हलिंग करतात ना सतत 2 व्हीलरवरती, तर त्यांचं सतत खूप अवघड आहे बरं का उन्हाळ्यामध्ये. आणि गाड्यांना पण खूप काही प्रॉब्लेम वगैरे येत असतात, त्याच्यामुळे पण खूप अवघड आहे. तर इथे ऊन आहे. प्रत्येक लेडीज तर सध्या स्टॉल बांधल्याशिवाय बाहेर निघतच नाही उन्हामुळं वगैरे. तर कारण ते एक सेफ्टी आहे, कानाला ऊन लागत नाही, डोक्याला लागत नाही, प्लस आपल्या डोळ्यांना वगैरे चेहऱ्यांना पण लागत नाही त्याच्यामुळे. आणि गॉगल तर सगळे आवर्जून घालतात. आता मेन म्हणजे ज्यांना आवडत नाही ना त्यांनी पण घालतात उन्हाळ्यामुळे. तर सर्वांनी ना उन्हाची खरंच खूप काळजी घ्या. टोपी असेल तर ते घाला, स्कार्फ बांधा, म्हणजे जे काही तुम्हाला करता येईल ना उन्हापासून वाचण्यासाठी ते सगळं काही करा आणि स्वतःची काळजी घ्या. राज पण असंच बोलत होता, मम्मा माझ्या सगळ्या फ्रेंडला पण मी आता व्हिडिओ थ्रू असं सांगणार आहे की चष्मा वगैरे घातल्याशिवाय, टोपी घातल्याशिवाय वगैरे बाहेर निघायचं नाही म्हणून. राज निघाला ना घरून तेव्हा तसाच निघालेला होता. चला कुठे चालला? गोलाईमध्ये? बरं, लातूर गोलाईमध्ये चाललाय राज. तर ना लातूर पण आता मला वाटतं काही दिवसांनी पुणे मुंबईला मागे टाकतं का काय, कारण इतकी ट्रॅफिक आहे ना, जिथे तिथे ट्रॅफिक जाम होती आणि गाड्यांचं पण ना जास्त प्रमाणात इकडे वाढलेलं आहे. आणि
धावपळ वगैरे हे सगळे बघू शकतो तुम्ही. कधी कधी ना मला मुंबई पुण्यासारखीच फील येते ह्या लातूरमध्ये, पण ना मुंबईला याच्यापेक्षा खूप 10 पटीनं म्हटलं तरी चालेल. थोडी शिस्त वगैरे नाही आहे मुंबई पुण्याला. इतकी गाड्या इतकी ट्रॅफिक वगैरे आहे का खूप प्रमाणामध्ये आहे. तर मला कधी कधी वाटतं ना आपलं लातूर पण कुठे मुंबई पुण्यासारखं होतं का काय. वाटेल उन्हामध्ये फिरायला. तुला घरी बस म्हणलं होतं ना, मी काम करून माझं राहिलेलं तुला येते बोलली होती ना घरी. काय बोललास तू? घरी कोणी नव्हतं आणि तुला घरी भीती वाटत होती. मग काय व्हायलं होतं, एकटाच राहायचं होतंस की नको? गॉगल का घातलाय? काय जातं डोळ्यामध्ये? हा कसला जातो? मग काय होतं, जाऊ दे ना. डोळे खराब होतात. चष्मा काढून दाखव बरं कसा दिसायलास. स्माइल. तुझ्या युट्यूब चॅनलला काय करायचंय? करा. हा, माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि कमेंट मध्ये कसा वाटतो सांगा व्हिडिओ. राज उन्हामध्ये आलाय फिरायलाय ना, ते पण तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा. आणि राजने घरी बसलं पाहिजे का फिरलं पाहिजे उन्हामध्ये ते पण सांगा. ओके, कारण ह्यानं ऐकत नाहीये घरी राहा म्हणलेलं. काय होतं मग तुझं राहायचं ना. चला आता जाऊया पुढं. बसा मागे. चला. काय घेतलीस? पाणीपुरी मला नाही देणार. गोड पाणीपुरी. कोण लागायचं का? थंड वाटायचं का? बाहेर नाही का खूप? काय घेतलं? काय घेतलं सांग. खूप सारं ऊन होतं आणि भूक पण लागलेली होती. काहीतरी खायची नेहमी इच्छा होत असते माझी बाहेर गेल्यानंतर. पण यावेळेस ना मी काहीच खाल्लेली नाहीये. पण पुढं काय पिली म्हणजे स्वीट काय घेतली होती ते तुम्हाला लक्षात येईल. तर राजने इकडे घेतलं होतं पाणीपुरी आणि इकडे पुरी भाजी. मग ते झाल्यानंतर थांबलेली होती थोड्या वेळ बाहेर. मग नंतर आम्ही निघालो कंटिन्यू मार्केटला. इथे मला खरेदी करायची होती. तर मार्केटमध्ये गेलोत. मला शॉपसाठी पण थोडी बहुत खरेदी करायची होती, तेही झाली. मला पण काहीतरी खरेदी करायचं होतं ते पण केलं. आणि त्यानंतर मग मला काही खायचं इच्छा होत होती तिखट वगैरे, पण नाही आवडलं काय माहिती. इच्छा नाही झाली आज खायचं पण नाही खायचं पण असं वाटत होतं. मग त्यानंतर ज्यूस किंवा आईस्क्रीम असं काहीतरी घेऊ वाटत होतं. मग नंतर जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा तिथे मस्त असं रबडीचं शॉप होतं नवीन आलेलं. आणि टेस्ट पण खरंच खूप छान होती बरं का. राजली आणि मी इथे चॉकलेट रबडी आणि गुलकंद रबडी वगैरे घेतलो. तर फर्स्ट टाइम मी हे टेस्ट केलं. खरंच खूप छान वाटलं. राजला पण खूप आवडलं हे. अगोदर मी चॉकलेट फ्लेवरमध्ये घेतलं होतं. मला चॉकलेट ऑल टाईम माझं फेवरेटच आहे ना, त्याच्यामुळे मी चॉकलेटचं घेतलं. नंतर मग केसर. दोघांनी मस्त अशी रबडी एन्जॉय केली. स्वीट तर त्याचं ऑल टाईमच फेवरेट आहे, पण मला खूप कमी प्रमाणामध्ये स्वीट वगैरे आवडतं. तर मला बाहेर निघाल्यानं अगोदर काहीतरी खावं असं वाटत होतं. काहीतरी म्हटल्यापेक्षा ना माझं ऑल टाईम चायनीजमध्ये म्हटलं तर मंचुरियन आणि पाणीपुरी वगैरे मला खूप ऑल टाईम खूप आवडतं. पण आता काय होते माहिती आहे का, बाहेर गेलं ना थंड पाणी जरी भेटलं ना तर तेही खूप वाटत आहे. ज्यूस वगैरे पण पिलं ना थंड तर डोकं वगैरे दुखतं परत घरी आल्यानंतर. आणि थंड पाणी पण भेटलं ना तेच खूप असं वाटत असतं. पण येत्या वेळेस मला हे रबडीचं शॉप दिसलं न्यू आणि माझी इच्छा झाली खूप. मग मी राजनी मस्त अशी ही रबडी एन्जॉय केली. खूप छान वाटली. राज तुला काय सांगायचं, आपल्या व्हिडिओला काय करायचंय? शेअर करायचे, लाईक करायचे, कमेंट करायचे. कसा वाटता सांगा व्हिडिओ. आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतात ते सांगा बरं का.
तर फॅमिली फर्स्ट टाईमच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचं फर्स्ट जेव्हा कधी व्लॉग येईल ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल, है ना राज? हो. तर या मग तुम्ही पण छान अशी रबडी खायला. मी आणि राज मस्त अशी रबडी एन्जॉय करतोय. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. ऊन खूप आहे, काळजी घ्या.